हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आज आपण साध्या पोळीपासून चायनीज नूडल्स बनवणार आहोत, जे लहान मुलं अगदी आवडीने खातील आणि पौष्टिक पण आहेत। चला तर मग सुरुवात करूया। ह्यासाठी आपल्याला लागणार आहे पोळ्या, ज्या शिळ्या किंवा ताज्या दोन्ही चालतील। सॉसेसमध्ये लागणारे टोमॅटो सॉस, ग्रीन चिली सॉस, शेजवान सॉस, सोया सॉस आणि रेड चिली सॉस। तुम्ही घरात आहे त्या सॉसेसमध्ये पण बनवू शकता। सोबतच लागणार आहे बारीक चिरलेला पत्ता गोबी, हिरवी मिरची, लसूण, शिमला मिरची जी उभी चिरून घेतली आहे आणि कांदा। आणि सगळ्यात महत्त्वाचा मसाला मॅजिक, ज्याने नूडल्स अजून चटपटीत होतील। आता आपण बारीक कट करून घेऊया पोळ्या। अशा पद्धतीने कट करून घेऊया, अगदी नूडल्स सारख्या दिसतील अशा, एकदम पातळ। बघा, अगदी नूडल्सच्या आकारामध्ये कापल्या गेलेत। आता आपण फोडणीची तयारी करूया। एका कढईमध्ये थोडं तेल टाकून घेऊया। तेल गरम झालं की बारीक चॉप केलेला लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेऊया। लसूण आणि हिरवी मिरची फ्राय झाल्याच्या नंतर त्यात कांदा टाकून घेऊया। कांदा टाकून झाल्याच्या नंतर हलकासा कलर बदलेपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आणि शिमला मिरची टाकायची। जर तुम्ही हे मुलांसाठी बनवत असाल तर त्यांच्या आवडीच्या भाज्या ह्यात तुम्ही टाकू शकता। आता पत्तागोबी टाकून घेऊया। आता या सगळ्या भाज्या तेलामध्ये व्यवस्थित शालो फ्राय करून घेऊया। त्यांना जास्त शिजवायचं नाही, अर्धवट कच्च्याच ठेवायच्या। आता चवीप्रमाणे मीठ आणि मॅजिक मसाला टाकून घेऊया। मॅजिक मसाल्यामुळे नूडल्स खूप चटपटीत होतात। आता आपण घेतलेले सगळे सॉसेस ऍड करून घेऊया। एवढे सॉस जर आपल्याकडे नसतील तर आपण शेजवान सॉस आणि सोया सॉसचा वापर करून सुद्धा हे नूडल्स बनवू शकतो। हे सगळे सॉस भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पोळीचे तयार केलेले नूडल्स ह्यात टाकून घेऊया। बघा, किती सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट होणारे हे नूडल्स तुम्ही मुलांना दुपारच्या वेळेला नक्की बनवून देऊ शकता। जेव्हा मुलं बाहेरचा खायचा हट्ट करतात ना, तर अशा पद्धतीचे नूडल्स तुम्ही नक्की ट्राय करा। मुलांना आवडते तशी चायनीज चव पण लागेल आणि खायला एकदम पौष्टिक। आता चमच्याच्या मदतीने हलक्या हाताने हे एकजीव करून घ्यायचे। मस्त असे नूडल्स तयार झालेत बघा, किती लवकर। मुलांना आवडणारे चायनीज चवीचे नूडल झटपट पद्धतीने घरच्या घरी तयार आहेत। आता वरून पत्तागोबी टाकून घेऊया आणि सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। अशा पद्धतीने बनवलेले नूडल्स खरंच खायला खूप छान लागतात। तुम्ही पण असे हेल्दी नूडल्स नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेत ते। आज बनवलेली सोपी आणि साधी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।